बातमी ठाण्यातली आहे। महानगरपालिका स्वबळावर लढा, नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची ही मागणी आहे। ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेनेची बैठक पार पडली। महापालिका निवडणुकीवर जवळपास 2 तास मंथन झालंय। खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांची ही बैठक पार पडली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, माजी नगरसेवकांचा स्वबळाचा सूर आहे। नक्कीच लागवी जर पाहायला गेलं तर काल रात्री ही बैठक पार पडली आणि या बैठकीत खासदार नरेश मस्के स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी या सगळ्या माजी नगरसेवक आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकं काय होणार आहे, इतर महत्त्वाच्या महानगरपालिकेमध्ये काय होणार याची चर्चा सुरूच असताना ठाण्यातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मात्र एकला चलो असा सूर जो आहे तो आवळलेला या बैठकीत आपल्याला पाहायला मिळतोय। कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने आपण पाहतोय की भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना ही ठाण्यामध्ये विरोधात उभी असलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण सातत्याने गणेश नाईक जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या विरोधात वक्तव्य करतायत आणि गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेनेकडून वक्तव्य व्हायला पाहिजे होतं। त्यामुळे ठाण्यामध्ये तो मनमिळाव महायुतीचा असायला पाहिजे होता तो दिसत नाही आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी देखील ठाणे महानगरपालिका निवडणूक जी आहे ती वेगळी लढवावी, स्वतंत्र लढवावी अशा प्रकारचा सूर आवळलाय। मात्र ज्येष्ठ नेते जे तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते ते मिळून ह्या बाबीचा निर्णय घेतात। मात्र बैठकीतून एकला चलो असा जो नारा आहे तो सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवकांनी दिलेला पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।